नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी हा व्लॉग टाकते. तर बघा, व्लॉग बनवायचं ठरवलंय. व्लॉग व्लॉग हार कुठे गेला आपला? हार दाखवते ना. हे आज आम्ही बनवले पोहे. आम्ही नाही, मी बनवले. मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते. याची लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. छान आहे ना. नंतर साडीही नेसणार आहे, पण तोपर्यंत नाश्ता वगैरे जरा कसा धरला मी फोन डाव्या हातात धरला, त्यामुळं चला आवरा आवरा. तयारी 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 तयारी. त्याला अजून काहीतरी लावतात ना. अशा प्रकारे आम्ही काठी सजवतो. आम्ही नाही सजवत, ठीक आहे. मी नाही काय करत आहे, फक्त मोबाईल धरला. खुश का? खुश आता? खुश खुश खुश. लावा ना पटपट. किती वेळ व्हिडिओ घ्यायचा? बस नाही एक आलं तरी. बरं ठीक आहे. आपला नाश्ता पण रेडी आहे, तर आपण आधी नाश्ता करूया. चला. आणि चहा जास्त झालाय, तो पिऊया काय आता. मस्त झालेत ना पोहे. वरतून त्याच्यावर पोहे तळून ते काय म्हणतात, भुरभुरलंय. हे असं क्रंची क्रंची लागतं. बघू आता कसं लागतंय. एक चहा एक्स्ट्रा आहे ना, तो आम्ही गुढीला देणार आहे. मस्तपैकी आमची गुढी उभारून झाली आहे आणि गुढी अशी काही दिसत होती. छान वाटत होतं सगळंच पहिल्यांदा करताना, आणि ते पण असं स्वतःहून करताना. कारण की नेहमी कसं घरातले सगळे कोणी ना कोणी असतं आणि सगळे असतात गाईड करायला, पण इथे आपण स्वतःच्या मनाने करणं हे पण एक वेगळाच अनुभव आहे. आणि मी अशी काही रेडी झाले होते त्यानंतर साडी नेसून. आणि काठापदराची साडी इज मस्ट. सणासाडी तर छानच वाटते. तर मला ही साडी खूपच आवडलेली आणि ही मला गिफ्ट मिळालेली. खूपच छान वाटत होतं सगळंच. आणि पण मला काम होतं, त्यामुळे जरा, पण ठीक आहे. ह्याच्यातूनच आपल्याला वेळ काढून एन्जॉय करावं लागतं. प्रत्येक सणाला सुट्टी मिळतेच असं नाही, पण आहे तो मोमेंट जगून घेणं पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर गुढीची पूजा वगैरे केली आणि पूजा केली, तयार झाले. या सगळ्या गोष्टींमध्ये स्वयंपाक राहिला होता, तो पण करायचा होता. त्यामुळे हे सगळं करून तिकडे वळायचंच होतं आणि व्लॉग करायचं ठरवलं होतं. त्यामुळे हे सगळं शूटिंग तर जसं जमेल तसं शूटिंग केलेलं आहे. कारण की त्या दिवशी काम पण भरपूर होतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता, कसं वाटलं ते सांगू शकता. जसं जमेल तसं केलं आहे. मी काही रेग्युलर व्लॉग नाही करत, त्यामुळे असंच जे मोमेंट्स कॅप्चर करता येतील ते कॅप्चर करत राहायचे. कारण की हेच पुढे जाऊन मेमरीज बनतात आणि आपण ते मग कधीतरी बघतो आणि छान वाटतं. परत पसारा पण झालाय आणि एक इकडे माझी भाजी पण चालू आहे. पालक पनीर आहे आज बाय द वे. कुकर झालाय, पीठ मळून झालंय, पण ठीक आहे. फायनल रिझल्ट दाखवते मी तुम्हाला. चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे, पण चालू आहे. थोडी घाई होती, पण काम तर करावंच लागेल ना. आणि फायनली जेवण बनवून झाले. मस्तपैकी पालक पनीर, चपाती, आम्रखंड, भात, दही, सॅलड मस्तपैकी नैवेद्य दाखवून झालेला आणि मग जेवायला घेतलेलं. आणि स्वतःच्या हाताने बनवलेलं असं काही खाण्यात एक वेगळीच मजा. आणि या दिवशी गूळ आणि कडुनिंबाचा पाला खायचा असतं, तो मी इथं खाते आहे. कडू असतं, पण काही गोष्टी कडू असल्या तरी हेल्दी असतात, त्यामुळे हे खाणं मस्त असतं. ते सगळ्यांनी खाल्लंच पाहिजे. माझी रिॲक्शन बघा इथे. मलाच हसू येते आता बघून. सूर्यास्त झाल्यावर, सूर्यास्ताच्या वेळी गुढी उतरवायची असते, ती आम्ही उतरवून ठेवली. आणि माझं काम इतकं चालू होतं की खूपच बिझी होते मी आज. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला एवढं काम आहे. आता मला काही कळत नाही आहे वर्षभर मला किती काम असणार आहे. आणि माझी अवस्था लिटरली ठीक आहे, पण आता कायच अजून चहा प्यायचा. काम करून करून अशी अवस्था झालेली. इतके वाजलेले तरी पण काम चालू होतं. कायच करणार. काही गोष्टी नाही, इलाज नसतो. आपणच आपलं सुख शोधायचं असतं. जमेल तसं आनंद घ्यायचा असतो. या फुलांच्या छोट्याशा नोटवर मी हा व्लॉग इथे संपवते. कसा वाटला ते नक्की कळवा. धन्यवाद.